ऑलरेडी डिस्कस केलेल्या होत्या. आता जो पुढचा जो पार्ट आहे आपला तो आपल्याला पाहायचा आहे. पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 1-2 मिनिटं होल्ड करायचं आहे. 1-2 मिनिटं होल्ड करा. मी 2 मिनिटं म्यूट करतोय व्हिडिओ. बघा, हा तर मग पुन्हा येऊ आपण आपल्या मुद्द्यावर. आवाज येत असेल सर्वांना? कोणीतरी काहीतरी मेसेज केलाय. काय मेसेज केलाय रे? हॅलो. तर ऑलरेडी आपण कुठे होतो? तर गॅमेट्स फॉर्मेशन जिथे होतं ते ऑलरेडी आपण शिकलोय. ऑलरेडी तिकडे जाऊ आपण त्याच्याकडे. त्याच्या पूर्वी एक महत्वाची गोष्ट जी सांगावीशी वाटते ती म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. काल परवा मी ऑलरेडी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोललोय. समीर कुठे गेला? समीर, त्यांनी काहीतरी चॅट केलेलं आहे. ओके. सो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये सेक्शुअली डायमॉर्फिझम ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसतं. ऑलरेडी आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय ते पाहिलंय. इथे ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ दिसतोच आहे, सॉरी स्क्रीन दिसतच आहे की सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. आता सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय तर सेक्शुअल डिफरन्सिएशन करणारे कॅरेक्टर्स. ओके. तर डायमॉर्फिझम म्हणजे बदल किंवा एकमेकांमध्ये डिफरन्सिएशन करणारे कॅरेक्टर्स. मग ते कोणते कोणते आहेत? तर मेल्सचा विचार केला तर हे जे सेक्शुअली डायमॉर्फिक कॅरेक्टर्स आहेत जनरली हे नेहमी आपल्याला केव्हा दिसतात तर हे प्युबर्टी नंतर दिसतात सर्वसाधारणपणे. प्युबर्टी येऊन गेली मेल्सची की मग हे कॅरेक्टर्स आपल्याला काय होत असतात, दिसत असतात. त्याच्यामध्ये आहे प्रेझेन्स ऑफ बियर्ड आहे, मस्टॅक आहे, हेअर ऑन चेस्ट आहे, मस्क्युलर बॉडी आहे आणि एनलार्ज लॅरिंग्स आहे. प्रेझेन्स ऑफ बियर्ड म्हणजे दाढी, मस्टॅक म्हणजे सॉरी बियर्ड म्हणजे दाढी, मस्टॅक म्हणजे मिशा. हेअर ऑन चेस्ट, चेस्टवर हेअर उगवतात ते सर्वसाधारणपणे. आणि दुसरी गोष्ट मस्क्युलर बॉडी. मस्क्युलर बॉडी आपल्याला दिसते सर्वसाधारणपणे. मेल्स मध्ये मस्क्युलर बॉडी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि एनलार्ज लॅरिंग्स हे सर्वात महत्वाचं कॅरेक्टर आहे. याच्यामध्ये व्हॉइस नोड जो असतो तो लो पिचला जातो. लक्षात घ्या, लो पिच ऑफ व्हॉइस. आपल्याला बऱ्याच वेळेस असं चुकीचं लिहिलं जातं की हाय पिच ऑफ व्हॉइस. ऍक्च्युली मेल्स मध्ये पिच व्हॉइसचा लो राहतो आणि फिमेल्स मध्ये पिच हाय राहतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता फिमेल्सचा जर विचार केला तर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट असेल, ब्रॉडर पेल्व्हिस असेल, पेल्व्हिसचा एनलार्जमेंट असेल कारण पुढे काय बर्थ होणार असते बाळाची, त्यासाठी तो एक प्रकार आहे. नंतर हाय पिच ऑफ व्हॉइस. फिमेल्स मध्ये हाय पिच दिसतो व्हॉइसचा, हेही लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे, अगत्याचं आहे. आता लो पिच आणि हाय पिच हे लक्षात ठेवायचे आहेत. कारण का बऱ्याच वेळेस एनलार्ज लॅरिंग्स मेल्स मध्ये लिहितो आपण. जेव्हा कॅरेक्टर्स विचारले जातात 2 किंवा 3 मार्काला हे कॅरेक्टर्स विचारले जातात ते तुम्हाला वाक्यामध्ये रूपांतरित करून लिहायचे असतात. मग हे जेव्हा विचारले जातात तेव्हा बऱ्याच वेळेस लॅरिंग्सचा आकार मेल मध्ये वाढतो बुवा असं आपण लिहितो. आणि लॅरिंग्सचा आकार वाढतो म्हणजे पिचचा किंवा व्हॉइसचा नोडही वाढत असेल असं आपल्याला वाटतं, पण ऍक्च्युली तो काय होतो, लो होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्याला खर्ज आवाज म्हणतो आपण मराठीमध्ये, तसा होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी स्लाइड आहे ऍक्च्युली ती तुम्हाला मी शिकवतानाही सांगितलं होतं. 4 सब डिव्हिजन्स मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय करत असतो, सब डिवाइड करत असतो. त्याच्यामध्ये प्रायमरी मेल ऑर्गन असतं, दॅट इज प्रायमरी गोनाड्स असतात, देन ऍक्सेसरी डक्ट्स असतात. आता इथे तुम्हाला व्यवस्थित डिफरन्सिएशन त्याचं दिसतंय. फळ्यावर तुम्हाला सगळं थोडस
लिखाण जे होतं ते सर्वसाधारण असल्यामुळे ते व्यवस्थित डिफरन्सिएशन दिसत नाही, म्हणून मी हे शेअर केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्सिएशन व्यवस्थित दिसतं. 4 सर्वसाधारणपणे सब कॅटेगरीज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या पडतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या ऍक्सेसरी डक्ट्स आहेत, तिसरं ऍक्सेसरी ग्लँड्स आहेत आणि चौथं एक्सटर्नल जेनायटालिया आहे. आता मग प्रायमरी मेल गोनॅड्स आहेत, टेस्टिस, हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. नंतर ऍक्सेसरी डक्ट्सचा जर आपण विचार केला, ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये काय येतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये रिटेटेस्टिस येतात. रिटेटेस्टिस नंतर व्हॅसा एफ्रेन्शिया येतात. नंतर पेअर ऑफ एपिडिडायमिस, पेअर ऑफ व्हॅसा डिफरेन्शिया, देन व्हॅसा डिफरेन्शियाला सिंग्युलर मध्ये आपण व्हॅस डिफरन्स असं पण म्हणतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे इजॅक्युलेटरी डक्टचा. इजॅक्युलेटरी डक्ट आहेत आणि युरेथ्रा आहे. ओके, त्याच्यानंतर ऍक्सेसरी ग्लँड्स ज्या आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, पुन्हा कालही मी शिकवलेलं आहे ऑलरेडी. तर या ग्लँड्सचा जर विचार केला, त्याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकल आहे, सेमिनल व्हेसिकल नंतर प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, प्रोस्टेट ग्लँड्स नंतर काउपर्स ग्लँड्स किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड्स, हे आपण काल देखील पाहिलेलं आहे ऑलरेडी. काल पाहिलेलं आहे तेच मी आज शिकवतोय, त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला स्क्रीन दिसत असेल असं आशा करूया. दिसते सर्वांना? हो सर. आताही 2 जण सायली आणि जॉईन झालेले आहेत, स्क्रीन दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर एक्सटर्नल जेनायटालियामध्ये पेनिस येतं. आता एक्झॅक्ट सर्वसाधारणपणे त्याची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण नंतर पाहणार आहोत. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कडे नंतर जाऊ. आधी फंक्शन्स पाहू. ज्या प्रायमरी मेल गोनॅड्स आहेत किंवा प्रायमरी सेक्स ऑर्गन्स जे आहेत मेल्स मध्ये, ते आहेत टेस्टिस. जनरली त्या पेअर मध्ये असतात, ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. काही मुद्दे काल सांगायचे राहिले होते, जसं की टेस्टिस आर ऑल्सो मेसोडर्मल इन ओरिजिन. जसं आपण ह्युमन हार्टचं पाहिलं होतं, ह्युमन हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन, लाईकवाईज टेस्टिस आर ऑल्सो मेसोडर्मल इन ओरिजिन. कशा आहेत? मेसोडर्मल असतात. मेसोडर्म म्हणजे काय सांगता येईल कोणाला? पटकन सांगायचंय. मी त्यावेळेसही सांगितलंय मेसोडर्म म्हणजे काय. कोणाला जर सांगता येत असेल पटकन सांगायचंय, सांगा पटकन. मेसोडर्म, मेसोडर्म सांगता येईल का कोणाला? संदीप सांगता येईल का मेसोडर्म म्हणजे काय? जागा की झोपला? हॅलो, आवाज येतोय का संदीप? हो सर, येतोय आवाज. मग मेसोडर्म म्हणजे काय सांग? जर टेस्टिसचा विचार केला त्या मेसोडर्मल ओरिजिन, जसं आपण पाहिलं त्याला ऑलरेडी याचं पाहिलं, हार्ट इज ऑल्सो मेसोडर्मल इन ओरिजिन. देन टेस्टिस आर ऑल्सो मेसोडर्मल इन ओरिजिन. सो व्हॉट डू यू मीन बाय मेसोडर्म? मेसोडर्म म्हणजे काय? जेमिनल लेअर. 3 जर्मिनल लेअर्स पासून आपण बनतो, म्हणून आपण ट्रिप्लोब्लास्टिक असतो. हे आपण ऑलरेडी मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत बाळांनो, विसरू नका. पुन्हा पुन्हा तेच सांगायला लावू नका. एक्टोडर्म आउटर लेअर, मेसोडर्म मिडल लेअर आणि एंडोडर्म इनर लेअर. In between endoderm and ectoderm there is one germinal layer which is known as mesoderm, and triploblastic organisms only show the mesoderm. Do you get that? राहील का लक्षात? तर मग मेसोडर्म ऑलरेडी सांगितलंय. जनरली या टेस्टिस लोअर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, जेव्हा आपण फिटल स्टेजला असतो, म्हणजे गर्भाशयामध्ये आपली वाढ होत असते, त्यावेळेस त्या लोअर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतात. म्हणजे पोटाचा जो खालचा भाग असतो, लोअर ऍब्डॉमिनचा जो भाग असतो, तिथे या काय होत असतात? डेव्हलप होत असतात. जनरली जे पाऊच आहे ज्याच्यामध्ये टेस्टिस लोकेट असतात त्याला स्क्रॉटम म्हणतो. हे ऑलरेडी आपण शिकलोय. स्क्रॉटम हॅज फोल्डेड स्किन. स्क्रॉटम ऍक्ट्स ऍज अ थर्मो रेग्युलेटर. काल मी फंक्शन्स कमी सांगितले होते, त्यामुळे आज मी हा प्रपंच केला, आज पुन्हा तेच शिकवण्याचा. तर स्क्रॉटम काय आहे? थर्मो रेग्युलेटर आहे. थर्मो रेग्युलेशन का करायला लागतं? आता टेस्टिसला थर्मो रेग्युलेट का करायला लागतं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, तर थर्मो रेग्युलेटर म्हणजे नावात आहे. थर्म म्हणजे काय? तर उष्णता. रेग्युलेटर म्हणजे काय? नियंत्रण करणारा. तर सर्वसाधारणपणे आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि टेस्टिसचं टेम्परेचर सर्वसाधारणपणे 35 डिग्री पेक्षा खाली असलं पाहिजे. का? तर स्पर्मॅटोजेनेसिस साठी. स्पर्म्स डेव्हलप व्हायचे असतील तर 35 डिग्रीच्या आतलं टेम्परेचर आवश्यक असतं. आणि म्हणूनच फिमेल्स मध्ये मी काल सांगितलं होतं, ज्या फिमेल्सच्या गोनॅड्स आहेत म्हणजे ओव्हॅरीज आहेत, त्या कशा आहेत? तर
इंटरनली सिच्युएट आहेत, म्हणजे त्या डायरेक्ट कशात असतात, ऍब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. पण मेल्स मध्ये या ऍब्डॉमेनच्या बाहेर का ढकललेल्या असतात, स्क्रॉटमच्या कॅव्हिटीमध्ये किंवा स्क्रॉटमच्या पाऊचमध्ये, तर बॉडीचं टेम्परेचर सूट करत नाही स्पर्मॅटोजेनेसिससाठी. मग स्पर्मॅटोजेनेसिस व्हावं त्यासाठी टेम्परेचर मेंटेनन्स हा फार महत्वाचा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी या काय केलेल्या असतात, तर बाहेर ढकललेल्या असतात असं आपण म्हणू शकतो थोड्या वेळासाठी, किंवा त्याला आपण डिनोट करू शकतो की त्या का बाहेर असतात, तर टेम्परेचर मेंटेन व्हायला पाहिजे. 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी बॉडी टेम्परेचर पेक्षा त्यांचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे, तर कमी असलं पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. राहील का लक्षात? सर्वांना लक्षात राहणं आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊ आपण. टेम्परेचर का कमी लागतं, तर स्पर्मॅटोजेनेसिस साठी लागतं, हे लक्षात ठेवायचं. जे स्क्रॉटल सॅक आहे, स्क्रॉटल सॅक ऑलरेडी प्रेझेंट इनसाइड दी लोअर ऍब्डॉमेन, जसं मी मगाशीच सांगितलं, ज्यावेळेस आपण फिटल स्टेजला असू, म्हणजे ज्यावेळेस आपण गर्भाशयात वाढत असतो, त्यावेळेस ते कुठे असतं, तर टेस्टिस या कुठे डेव्हलप होतात, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये डेव्हलप होतात. जसं की इथे म्हटलंय, फिटल लाईफ, ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ द टेस्टिस डेव्हलप इन ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये ते काय होत असतात, डेव्हलप होत असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे फिटल स्टेजलाच होतं फक्त. कुठे होतं? फिटल स्टेज, हे लक्षात ठेवा. ओके. तर यानंतर मात्र या टेस्टिस काय होतात, ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर डिसेंड केल्या जातात किंवा बाहेर ढकलल्या जातात. कालही मी शिकवताना सांगितलंय, बाहेर लोटल्या जातात असं आपण म्हणू त्याला थोड्या वेळासाठी, बरोबर आहे. मग आता या बाहेर का ढकलल्या जातात, तर टेम्परेचर कंट्रोलसाठी, अगेन तोच मुद्दा आहे. तर त्या ज्या कॅनल थ्रू किंवा ज्या वे थ्रू बाहेर ढकलल्या जातात त्याला इंजिनियल कॅनल म्हणतात. कोणती कॅनल म्हणतात? इंजिनियल कॅनल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी इथे ऑलरेडी काही खुणा करतोय त्या तुमच्या लक्षात येत असेल. इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. काल मी मेजरमेंट सांगितल्या नव्हत्या. ओव्हल शेपची असते, 4 to 5 सेंटीमीटर लॉंग अँड 2 to 3 सेंटीमीटर इन विड्थ. विड्थ किती असते? 2 ते 3 सेंटीमीटर असते आणि थिकनेस तिचा 3 सेंटीमीटर पर्यंत असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढची जी स्लाइड आहे ती आपल्याला पाहिजे आहे, हे मी ऑलरेडी इरेज करतो आणि मग आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ. या टेस्टिसची हिस्टॉलॉजी कशी असते, काल आपण ती पण थोडक्यात पाहिलेली आहे, बरोबर आहे की नाही? आठवत आहे का सर्वांना? थोडक्यात आपण टेस्टिसची हिस्टॉलॉजी पाहिली होती कालच्या लेक्चर मध्ये. आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ. तरी याच्यामध्ये आज आपण जरा सविस्तर याचा विचार करणार आहोत टेस्टिसच्या हिस्टॉलॉजीचा. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की काय काय आहेत, कोणते कोणते लेअर आहेत, कोणत्या कोणत्या टिश्यू पासून ते बनतात. जनरली आता सर्वसाधारणपणे एक्सटर्नली कव्हर्ड असतात. एक्सटर्नली कव्हर्ड कोणत्या टिश्यू पासून असतात? कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर असतो. आता हा कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर कसला असतो, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ट्युनिका अल्ब्युजेनिया. लक्षात ठेवा, कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू पासून या कव्हर्ड असतात आणि दिस लेअर इज नोन ऍज ट्युनिका अल्ब्युजेनिया, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा जो पार्ट मी ऑलरेडी सांगितला होता, इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग असतं आउटसाइडला, त्याला ट्युनिका व्हजायनालिस म्हणतात. हे काल ऑलरेडी आपण पाहिलं नाहीये माझ्या मते, काल आपण एवढं बारकाईने पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे आज आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो पेरिटोनियल कव्हरिंगचा लेअर असतो टेस्टिसला आउटर, त्याला ट्युनिका व्हजायनालिस म्हणतात. आणि इनर मेम्ब्रॅनस जो लेअर असतो, जो व्हॅस्क्युलर असतो, सर्वात महत्वाचा म्हणजे तो व्हॅस्क्युलर असतो, त्याला ट्युनिका व्हॅस्क्युलोसा म्हणतात. नावातच आहे, इट इज व्हॅस्क्युलर लेअर अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. सर्वसाधारणपणे जे ट्युनिका अल्ब्युजेनिया आहे, ट्युनिका अल्ब्युजेनियाचे फायबर्स डिव्हाइड होतात आणि हे जे फायबर्स डिव्हाइड होतात ते टेस्टिक्युलर लोब्युल्स बनवतात. 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल बनवले जातात या ट्युनिका अल्ब्युजेनियाच्या लेअर पासून, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कसे बनतात ते, तर ते आपल्याला जी डायग्राम नंबर आपल्या पुस्तकातली, जर पुस्तकं तुम्ही घेतली असतील तर ठीक आहे, नाही तर मी पुस्तकातलीच तुमची डायग्राम दाखवणार. 1-5 मिनिटं फक्त होल्ड करा, मी तुम्हाला पुढच्या स्लाइडची पुस्तकातली डायग्राम दाखवतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की ते लेयर्स कसे असतात सर्वसाधारणपणे आणि ते लोब्युल्स कसे असतात. 1-2 मिनिटं आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ आणि परत या स्लाइड कडे येणार आहोत आपण. ओके. तर इथे तुम्हाला ट्युनिका अल्ब्युजेनियाचा लेअर दिसेल, बरोबर आहे. हा ट्युनिका अल्ब्युजेनियाचा लेअर आहे आणि लोब्युल्स फॉर्म करतो इंटरनली तो, आणि हे लोब्युल्स मागच्या स्लाइड मध्ये आपण जाऊ, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसेल. आता हे जे लोब्युल्स आहेत ट्युनिका अल्ब्युजेनियाचे, इथे नाव दिसत नाही तुम्हाला, पण लोब्स बनतात आणि त्यामुळे स्किनला काय बनतात, फोल्ड्स बनतात, हे लक्षात ठेवा.
आणि या लोब्समुळे हे इथे तुम्हाला इंटरनली असे कव्हर्ड दिसतील आणि हे लोब्युल्स दिसतील. इथे लोब्युल्स नाव आहे पहा, तुम्हाला दिसत असेल माझ्या मते, दिसतंय डायग्राम मध्ये. मी जिथे पॉइंटर नेलेला आहे माऊसचा तिथे लोब्युल्स नाव आहे. हे लोब्युल्स फॉर्म होतात. परत प्रिव्हियस स्लाइड कडे जाऊ आपण. इच लोब्युल, प्रत्येक लोब्युल मध्ये 1 ते 4 हायली कॉन्व्ह्युलेटेड, त्याला कॉइल्ड म्हणतो आपण, कॉन्व्ह्युलेटेड सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. या सेमिनिफेरस ट्युब्युल्सच काम आहे स्पर्मॅटोजेनेसिस, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे? सर्व आहेत जागेवर? Okay, so हो sir. these lobules, highly coiled lobules or highly coiled tubes, these are highly convoluted and these are having seminiferous tubules which are 1 to 4 coils are there, 1 to 4 tubes are there which are highly coiled in a one lobule. Each seminiferous tubule internally lined by cuboidal germinal epithelial cell. लक्षात ठेवा, नावं इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अर्थात तुम्हाला मी ते नोट्स मध्ये नावं मिळतीलच. तर ज्या क्युबॉइडल जर्मिनल एपिथेरियल सेल्स असतात, या जर्मिनल सेल्स असल्यामुळे यांच्यामध्ये मिओसिस होतं. काय होतं? मिओसिस. नाव लक्षात ठेवायचं, इथे मी स्लाइड मध्ये घेतलं नाही. मिओसिस होतं. दीज आर नोन ॲज स्पर्मॅटोगोनिया, त्यांना आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोगोनिया म्हणतो. आणि ज्या लार्ज पिरॅमिडल, काल ते सांगितलंय, पिरॅमिडल सेल्सला आपण सेर्टोली सेल्स म्हणतो. काय म्हणतो? सेर्टोली सेल्स. त्यांचं दुसरं एक नाव आहे सबटेंटॅक्युलर सेल्स. सबटेंटॅक्युलर सेल्स पण नाव लक्षात ठेवायचं. या काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे डायग्राम दिसते, ते आपला स्पर्मॅटिक कॉर्ड आहे आणि एकूण सर्वसाधारणपणे टेस्टिसचं स्ट्रक्चर इथे आपल्याला दाखवले. तुमच्या पुस्तकात आहे त्यामुळे ते जास्त पाहण्याची गरज नाही. ब्लड व्हेसल्सचा हायली व्हॅस्क्युलर सप्लाय असतो. बॉडी असते एपिडायमिसची, ते आपण बघू. सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, इथे पाहू शकतो आपण. या कॉन्व्ह्युलेटेड ज्या असतात प्रत्येक लोब्युल मध्ये, या सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्लोब्युल मध्ये असतात सर्वसाधारणपणे असे 200 ते 300 ग्लोब्युल सर्वसाधारणपणे एका टेस्टिस मध्ये असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा जो टीएस घेतलेला आहे, टीएस मध्ये आपल्याला सेरोटोली सेल्स किंवा सस्टेन्सॅक्युलर सेल्स दिसतात. या पिरॅमिडल सेल्स ज्या आहेत, आपण जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, काय म्हणतात त्याला, पोलन जर्मिनेशनच्या, तिथे अशा टेंटॅक्युलर सेल्स होत्या. बरोबर आहे की नाही? टेंटॅकल्स असलेल्या. आणि त्या मॅच्युरेशन साठी, पोलनच्या मॅच्युरेशन साठी काय प्रोव्हाइड करायच्या? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं. सेम वे इथे पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं स्पर्म्सच्या मॅच्युरेशन साठी. आणि इथे मध्ये स्पर्मॅटोगोनिया असतात किंवा स्पर्म बंडल, स्पर्मॅटोगोनिया डेव्हलप होणार, डेव्हलपिंग स्पर्मॅटोगोनिया असतात. हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांना त्या काय प्रोव्हाइड करतात? सगळ्याच काही, आता ज्या स्पर्म बंडल आहे यांचं, हे स्पर्म बंडल काही सगळ्या स्पर्म सेल म्हणून डेव्हलप होत नाही. जे काही होते जे काही थोडेफार होतात त्यांना, थोडेफार म्हणजे मिलियन्स ऑफ नंबर्स आर देअर, तर त्यांना सगळ्यांना मॅच्युरेशन पर्यंत काय प्रोव्हाइड करण्याचं काम या करत असतात? तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम या सेरोटोली सेल्स किंवा सस्टेन्सॅक्युलर सेल्स करत असतात. नंतर इथे इंटरस्टिशियल सेल इथे आपल्याला दिसतात या लोब्युल्सच्या बाहेर. लक्षात घ्या, तिसरं जे लेअर आहे त्याच्या बाहेर या लेडिक सेल्स, एक्झॅक्ट आपल्याला लेडिक सेल्सची लोकेशन इथे दिसते. या लेडिक सेल्स काय काम करतात ते मी काल सांगितलंय. These are responsible for the secretion of testosterone, जो मेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे महत्वाचा, त्याला सिक्रेट करण्याचं काम या लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स, त्यांचं नाव आणखी दुसरं लक्षात ठेवायचं, इंटरस्टिशियल सेल, त्या करत असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला एकूण जर्मिनल एपिथेलियल सेल्सचं काम काय आहे? दीज आर अंडरगोन अ प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस अँड दे फॉर्म अ स्पर्मॅटोझोआ. लक्षात घ्या, ज्या इंटरनल जर्मिनल एपिथेलियल सेल्स आहेत त्या स्पर्मॅटोझोआ पुढे फॉर्म करतात. आणि मी मगाशी सांगितलंय, each and every cell cannot be differentiated as spermatozoa. प्रत्येक सेल मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ बनेलच असं नाही त्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एकदा प्युबर्टी नंतर ही प्रोसेस सर्वसाधारणपणे लाईफ टाइम चालते. ह्युमन मेल्स मध्ये मेनार्क वगैरे किंवा मेनोपॉज वगैरे अशी काही भानगड नसते. फिमेल्स मध्ये मेनार्क असतो म्हणजे जिथनं मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, आणि मेनोपॉज असतो जिथे मेन्स्ट्रुअल सायकल एंड होते. पण मेल्स मध्ये तसं नसतं. एकदा प्युबर्टी झाली की त्याच्यानंतर कंटिन्युअस प्रोसेस असते फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ ही. देन सेरोटोली सेल्स. सेरोटोली सेल्सचं काल फंक्शन सांगितलंच आहे. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन. काय प्रोव्हाइड करतात? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात मॅच्युअर होणाऱ्या स्पर्म्सला, म्हणजे डेव्हलपिंग स्पर्म्स जे असतील त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. कारण स्पर्म्स आधीच सांगितलं तुम्हाला खूप छोट्या छोट्या सेल्स असतात आणि त्या कॅरी करू शकत नाही खूप काळपर्यंत
food material. That's why they required external nutrition, and this nutrition is provided by these Sertoli cells. कोणाकडनं प्रोव्हाइड केलं जातं? Sertoli cells कडनं प्रोव्हाइड केलं जातं. आता खूप साऱ्या स्टेजेस आहेत स्पर्मॅटोजेनेसिसच्या या स्टेजेस आपल्याला सगळ्या सेमिनिफेरस टिब्युल्स मध्ये दिसतात. कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत? तर स्पर्मॅटोगोनियल सेल्स ज्या आहेत, इनरमोस्ट सेल्स, त्या डिप्लॉइड असतात. लक्षात घ्या, इथे 2n म्हटलंय म्हणजे त्या काय डिप्लॉइड सेल्स आहेत. दिस डिप्लॉइड सेल्स प्रायमरीली सबडिवाइड बाय द मायटोसिस प्रोसेस इनटू अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामध्ये डिवाइड होतात? तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये डिवाइड होतात बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. अगेन मायटोसिस होतं त्यामुळे रिडक्शन डिव्हिजन होत नाही, इक्वेशनल डिव्हिजन होतं. म्हणून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पण कसा असतो? तर डिप्लॉइड नेचरचा असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा डिप्लॉइड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट देन डिवाइड बाय अ प्रोसेस ऑफ मिओसिस. म्हणजे मिओसिस कुठे होतं? तर मिओसिस सर्वसाधारणपणे याच्यामध्ये होतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. हा जो जनरेशन पिरियड आहे याच्यामध्ये काय होत असतं? तर सर्वसाधारणपणे मिओसिस होत असतं. अँड दॅट्स वाय from primary spermatocyte, because of meiosis, the secondary spermatocyte is reduced in number of chromosome. That's why we see here the secondary spermatocyte as a haploid in nature rather than that of the diploid. डिप्लॉइडच्या ऐवजी ते आपल्याला कसं दिसतं? हॅप्लॉइड दिसतं, कारण इथे मिओसिस प्रोसेस काय झालेली असते? कंप्लीट झालेली असते. त्याचं पुन्हा काय होतं? तर पुन्हा मायटोसिस होतं. इथे मिओसिस होऊन गेलं, या प्रोसेसमध्ये मिओसिस होऊन गेलं की त्याच्यानंतर काय होत असतं? तर पुन्हा काय होत असतं? मायटोसिस होत असतं. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स पासून स्पर्मॅटिड्स तयार होतात. ते कसे असतात? हॅप्लॉइड असतात. अँड दी स्पर्मॅटिड्स देन मॅच्युअर इनटू अ स्पर्म सेल्स. कशामध्ये ते मॅच्युअर होतात? तर स्पर्म सेल्स मध्ये मॅच्युअर होतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढे इंटरस्टिशियल सेल किंवा लेडिक सेल. लेडिक सेलचं काम काय आहे? काल मी सांगितलं होतं, जे ह्युमन मेल हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, त्याला अँड्रोजन असे म्हटलं जातं. या टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन करणे हे लेडिक सेलचं किंवा इंटरस्टिशियल सेल्सचं काम आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला पाहायचा तो आहे ऍक्सेसरी डक्ट्सचा. काल याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी शिकलेलो होतो ऍक्सेसरी डक्ट्स काय आहे. नुसतं त्यांचं स्ट्रक्चर शिकलो, आज आपल्याला फंक्शन्स पाहिजेत. ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये कोणते कोणते आहेत? तर रिटेटेस्टिस आहे, वॅसा एफ्रन्शिया आहे, एपिडिडायमिस आहे, वॅस डेफरन्स आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे आणि युरेथ्रा आहे. त्याच्यामधले पहिले 3 आपण या पहिल्या स्लाइड मध्ये पाहू आणि पुढचे 3 पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. ओके, सो सॉरी 2 मिनिटं पुन्हा जाऊ आपण फ्रॉम फ्रेंड्स. ओके, तर अनोटेशनचा टेबल आपण ओपन ठेवू ऍक्सेसरी डक्ट्स कडे. ओके, सो ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये रिटेटेस्टिस, वॅसा एफ्रन्शिया, एपिडिडायमिस, वॅसा डेफरन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा या सगळ्या डक्ट्स आहेत. सगळ्या डक्ट्स आहेत या, म्हणून त्यांना आपण डक्ट्सच म्हणू. रिटेटेस्टिस काय काम करतात? रिटेटेस्टिस हे एक नेटवर्क आहे. मी पुन्हा एका स्लाइडवर जातो 1-2 मिनिटं आणि मग या अनोटेशन कडे येऊ पुन्हा आपण. 2 मिनिटं एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युली रिटेटेस्टिस कसं नेटवर्क फॉर्म करतात? दीज फॉर्म्स फ्रॉम अ नेटवर्क ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स of the testes at the posterior surface. Posterior surface ला या सर्वसाधारणपणे गो टू स्लाइड नंबर कितवी ते मी विसरलो. 2 मिनिटं आपण जाऊ अंदाज पंचे एका स्लाइड वर. तर इथे आपल्याला रिटेटेस्टिस दिसतात. या ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रत्येक लोब्युल मधून आलेल्या, प्रत्येकाला आवाज येतोय माझा? हॅलो सर. हो सर, येतोय आवाज. हा, तर मग आता पुन्हा आपण 2 मिनिटं मी तुम्हाला एक डायग्राम मध्येच नोटेशन्स करून दाखवतो. इथे या ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स इथनं आल्या आहेत, हा जो पोर्शन फॉर्म करतात, हा पोर्शन जो आहे हा रिटेटेस्टिसचा आहे. प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल येऊन काय करते? या पोस्टिरियर भागात काय होते? कॉन्जॉइंड होते किंवा एक कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्युल्सचं स्ट्रक्चर तयार करते. दिस स्ट्रक्चर इज नोन ऍज रिटेटेस्टिस. याला काय म्हणतात? रिटेटेस्टिस. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, म्हणून आपण या स्लाइडवर आलो. बाकी दुसरा काही उद्देश
नाही या स्लाइडवर येण्याचा. आपण पुन्हा आपल्या जी रेग्युलर स्लाइड आहे तिच्यावर जाऊ. आपली किती नंबरची होती तेच मी विसरलो. शिट प्रिव्हियस. हा, तर मग पोस्टेरियर सरफेस मध्ये या सेमिनिफेरस टिब्युल्सच्या कॉन्जॉइंड स्ट्रक्चर पासून एक नेटवर्क फॉर्म करतात, त्याला आपण रिटेटेस्टिस म्हणतो. दिस रिटेटेस्टिस देन फर्दर ओपन्स इनटू वेसा एफ्रेन्शिया. कशामध्ये ओपन होतात त्या? वेसा एफ्रेन्शिया मध्ये ओपन. वेसा एफ्रेन्शिया काय आहे? पोस्टेरियर एंड कडनं एक रन होणारी सरळ सरळ ट्यूब आहे विच ओपन्स इनटू एन एपिडिडायमिस. कोणता नंबर होता रे स्लाइडचा? मी विसरलो, पुन्हा सांगा तर मला. 20. नाही नेक्स्ट नेक्स्ट. हा ओके, हा बरोबर सांगितलं रे, मी विसरून गेलो होतो नंबर. 19 नंबर होता आणि आपण 22 वर आहोत. ओके, सो येऊ आपण पुन्हा. तर हा वेसा एफ्रेन्शिया काय आहे? या ज्या रिटेटेस्टिस आहे, आता इथे तुम्हाला वेसा एफ्रेन्शिया नी दिसणार नाही. हा वेसा एफ्रेन्शिया काय आहे? तर एक लॉंग ट्यूब असते, एक म्हणजे मल्टिपल नंबर ऑफ ट्यूब्स आहेत त्या की ज्या रिटेटेस्टिस कडनं काय करतात, पूर्ण जो प्रायमरी स्पर्मॅटोझोआ आहे किंवा थोडासा इमॅच्युअर स्पर्म आहे तो कलेक्ट करतात आणि तो एपिडिडायमिस कडे घेऊन जाण्याचं काम करत असतात. इथे आपल्याला दिसतंय, इथे वेसा एफ्रेन्शिया दाखवलेला आहे. हा वेसा एफ्रेन्शिया काय करतो? या रिटेटेस्टिसच्या नेटवर्क कडनं जाऊन जे हेड ऑफ एपिडिडायमिस आहे, इथे या डायग्राम मध्ये आपल्याला नीट समजत नाही, काल मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती मल्टिपल साइडची, त्याच्यामध्ये हेड ऑफ एपिडिडायमिस नीट समजतो. या हेड ऑफ एपिडिडायमिस कडे रन होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पुन्हा आपल्या रेग्युलर स्लाइड वर जाऊ म्हणजे आपल्याला नीट कळेल. हा वेसा एफ्रेन्शिया देन ओपन्स इनटू एपिडिडायमिस. कशामध्ये ओपन होतो? तर एपिडिडायमिस मध्ये. काल आपण पाहिलं एपिडिडायमिसचे 3 पार्ट पडतात, हेड, बॉडी आणि टेल. हेड जे आहे एपिडिडायमिसचं, जो अप्पर पार्ट आहे त्याला कॅप्यूट म्हणतात, मिडल पार्टला कॉर्पस म्हणतात आणि लोअर टेलचा जो पार्ट आहे त्याला कॉडा एपिडिडायमिस असं म्हणतात. आता बघा, ही एक सिंगल ट्यूब आहे, नॅरो ट्यूब आहे, विच इज टाइटली कॉइल्ड इन एडल्ट ह्युमन्स. इट हॅज 6 to 7 meters लॉंग. विचार करा, छोट्याशा टेस्टिस मध्ये ही 6 ते 7 मीटर लांबीची ही ट्यूब आहे, विच इज नथिंग बट 20 to 23 feet इन लेंथ. जर ती वेगळी केली म्हणजे ती किती कॉन्व्हिलेट असते टेस्टिस मध्ये, याचा विचार करणं गरजेचं आहे. हायली लुप्ड स्ट्रक्चर असतं तिचं, विचार केला तर. अँड देन इट ओपन्स इनटू एफरंट डक्ट, पर्टिक्युलरली वेसा डेफरन्स. कशामध्ये ओपन होते ती? वेसा डेफरन्स मध्ये ओपन होते. हिअर स्पर्म्स अंडरगोज मॅच्युरेशन. लक्षात घ्या, एपिडिडायमिस मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा. म्हणून मी म्हटलं होतं प्रायमरी स्पर्मॅटोझोआ वेसा एफ्रेन्शिया कडनं एपिडिडायमिस कडे येतो, कारण स्पर्मचं ऍक्च्युअल मॅच्युरेशन प्रोसेस ही एपिडिडायमिस मध्ये होते. कशामध्ये होते? एपिडिडायमिस मध्ये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला डायग्राम दिसते, डायग्राम कडे आपण नंतर येऊ. डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहेत एपिडिडायमिस. हा हेड पार्ट आहे एपिडिडायमिसचा, हा जो आहे ही बॉडी ऑफ एपिडिडायमिस अँड इट इज अ टेल पार्ट ऑफ एपिडिडायमिस. इथे त्याचं कॉन्व्हिलेटेड स्ट्रक्चर असल्यामुळे हे आपल्याला डायरेक्ट सरळ दिसतं. ऍक्च्युअली इट इज हायली कॉन्व्हिलेटेड इन नेचर बिकॉज इट इज नियर अबाउट 23 feet, 20 to 23 feet. आपली हाईट पण नसते 20 ते 23 फुटापर्यंत, आणि तेवढं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि त्यामुळे ते काय असतं, हायली कॉन्व्हिलेटेड असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दिस एपिडिडायमिस ओपन्स इनटू वेसा डेफरन्शिया. कशामध्ये ओपन होते? व्यास डेफरन्स मध्ये ओपन होते. इथे लक्षात घ्या, एपिडिडायमिस या पॉइंटला, हा जो पॉइंट आहे इथे व्यास डेफरन्स मध्ये काय होत असतात? ओपन होत असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण थोड्या वेळासाठी पुढच्या याच्यावर जाऊ. Vas deferens travels up to the abdominal cavity and loops over the ureter. मी मागे सांगितलं तो कॉन्व्हिलेट करतो, लूप फॉर्म करतो युरेटरला. परत प्रिव्हियस स्लाइड वर जाऊ आपण. बघा, इथनं व्यास डेफरन्स निघतो, इथनं त्याचा प्रवास सुरू होतो. तर हा जो पार्ट आहे इथनं वरचा पार्ट हा इनसाइड आहे. मी पुन्हा अनोटेशन करतो इथे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. याच्या वरचा जो पार्ट आहे हा काय आहे? ऍब्डॉमिनल पार्ट आहे, ही इनसाइड आहे, आणि ही काय आहे? आउटसाइड आहे. ओके, इनसाइड मध्ये हा व्यासा डेफरन्शिया जातो. इथे तो युरेटरला काय करतो? या पोझिशनला लूप फॉर्म करतो किंवा कॉन्व्हिलेट होतो, आणि त्याच्यातनं तो पुन्हा काय येतो? खालच्या दिशेने प्रोस्टेट ग्लँड्स कडे येतो, जिथे युरेथ्रा ओपन होत असते युरिनरी ब्लॅडर मधनं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे तो आपण पाहू. सॉरी,
तो कॉन्व्ह्युलेट झाल्यानंतर लूप फॉर्म केल्यानंतरची जी जंक्शन आहे व्हॅसा डिफरन्सची ती असते सेमिनल व्हेसिकल्सची. पुन्हा मागच्या स्लाइडवर जातो, इथनं तो येतो आणि इथे सेमिनल व्हेसिकल्स या ज्या ब्लू दाखवलेल्या आहेत, इथे मी पॉइंटर आणतो माऊसचा, या ज्या ब्लू आहेत या सेमिनल व्हेसिकल्स आहेत. या सेमिनल व्हेसिकल्स काय होतात, ओपन होतात कोणामध्ये, तर व्हॅसा डेफरन्शियामध्ये. आणि हा व्हॅसा डेफरन्शिया देन हिअर इट ऍक्ट्स ॲज अ इजॅक्युलेटरी डक्ट. काय म्हणून ऍक्ट होतो, इजॅक्युलेटरी डक्ट. इथे नोटेशन केलेलंच आहे, इथे इजॅक्युलेटरी डक्ट असते ही इजॅक्युलेटरी डक्ट देन जंक्शन्स विथ द युरेथ्रा. कोणाबरोबर जंक्शन करते, युरेथ्रा बरोबर जंक्शन करते. आता बघा इजॅक्युलेटरी डक्ट काय, डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन्स इनटू द युरेथ्रा. सोपं आहे तिचं फंक्शन, ती फक्त या प्रोस्टेट ग्लँड मधनं पास होते एवढं अंतर, आणि युरेथ्रामध्ये या पॉइंटला काय होत असते, ओपन होत असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन पुढचा जो मुद्दा आहे तो आहे युरेथ्राचा. युरेथ्रा प्रोव्हाइड्स अ कॉमन पॅसेज. मगाशी मागे काले आपण पाहिलं, युरेथ्रा काय कॉमन पॅसेज प्रोव्हाइड करत असते. कशाला, तर युरिनला आणि सिमेनला. युरिनेशनच्या वेळेस जेव्हा मिक्च्युरेशन होतं तेव्हा युरिन पास होते युरेथ्रा थ्रू, आणि जेव्हा कॉप्युलेशन होतं तेव्हा सिमेन पास होतं युरेथ्रा थ्रू. हेन्स इट इज कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. त्याला मी कालच सांगितलं होतं युरिनोजेनायटल डक्ट का म्हणतात, कारण युरिन पण आणि जे सिमेन पण आहे ते पास होत असतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इट इज लॉंग अँड एक्सटेंड्स थ्रू पेनिस. इट ओपन्स आउटसाइड अन ओपनिंग कॉल्ड युरेथ्रल मीटस. जिथे ही युरेथ्रा ओपन होते, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, त्याला युरेथ्रल मीटस म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. और युरेथ्रल ओरिफिस काय म्हणतात, युरेथ्रल मीटस और युरेथ्रल ओरिफिस, हे शब्द लक्षात ठेवायचे. ऍक्सेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरेथ्रा. युरेथ्रा जर सोडून दिली तर बाकी सर्व ऍक्सेसरी डक्ट्स ज्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिटेटेस्टिस घेतल्या, त्याच्यानंतर आपण काय घेतला, व्हॅसा एफ्रेन्शिया घेतला, त्याच्यानंतर काय आला, एपिडिडायमिस आला, त्याच्यानंतर व्हॅसा डेफरन्शिया आला, आणि इजॅक्युलेटरी डक्ट आली. 5 पाहिले आपण युरेथ्रा सोडून. 6 ऍक्सेसरी डक्ट्स आहेत टोटल. किती आहेत, 6 आहेत. रिटेटेस्टिस, व्हॅसा एफ्रेन्शिया, एपिडिडायमिस, व्हॅसा डेफरन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. अशा 6 काय आहेत, तर ऍक्सेसरी डक्ट्स आहेत. या 6 मध्ये युरेथ्रा ही एकुलती एक सिंगल डक्ट आहे. बाकी सगळ्या कशा असतात, पेअर मध्ये असतात. बाकी सगळ्या 2-2च्या संख्येने असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या 5 ज्या आहेत, इजॅक्युलेटरी डक्ट असेल, व्हॅसा डेफरन्शिया असेल, नंतर एपिडिडायमिस असेल, व्हॅसा एफ्रेन्शिया असेल, उलट जातोय आता मी, आणि रिटेटेस्टिस असतील, या सगळ्या पेअर मध्ये असतात. फक्त काय, युरेथ्रा ही काय असते, तर सिंगल असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राहील लक्षात. याच्यावर तुम्हाला एमसीक्यू येतो. ऐकू येतंय सर्वांना? हो सर. तर हे लक्षात ठेवायचंय, युरेथ्रा ही एकटी सिंगल असते, बाकी सर्व ऍक्सेसरी डक्ट्स या पेअर मध्ये असतात. पुढचा आहे मुद्दा ग्लँड्सचा आहे. ग्लँड्स ऑलरेडी आपण कालही त्यांचे फंक्शन्स पाहिलेले आहेत, पण इथे आपल्याला मेजरमेंट्स विथ फंक्शन असं सगळं आपल्याला पाहिजे आहे, आणि जास्त फंक्शन्स आपल्याला व्यवस्थित पाहिजेत. पहिल्या आहेत सेमिनल व्हेसिकल्स. या पोस्टेरियर साइडला आहेत, युरिनरी ब्लॅडरच्या दोन्ही साइड्सला ते ले करतात आणि इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होतात बिफोर द युरिनरी ब्लॅडर. The vesicles have 5 to 10 centimeter in size and 3 to 5 centimeters in diameter. इथे ऑलरेडी अनोट केलेलं आहे, त्यांची साईज 5 ते 10 सेंटीमीटर असते, 3 ते 5 सेंटीमीटर त्यांचा डायमीटर असतो सर्वसाधारणपणे. त्या काय काय सिक्रेट करतात, तर अल्कलाइन सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. मी कालही सांगितलं, जवळजवळ 60% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं सिमेन बनवण्यामध्ये. सेमिनल फ्लुइड जे आहे अल्कलाइन, ते सिक्रेट करण्याचं काम या करत असतात. या सेमिनल फ्लुइड मध्ये कोणते कोणते घटक असतात, फ्रुक्टोज असतो, प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात. मी काल फायब्रिनोजेनचं नाव विसरलो होतो सांगताना, तेही लक्षात ठेवा. फायब्रिनोजेन पण सिक्रेट केला जातो. आता काय काय कोणाकोणाचं काय काय फंक्शन आहे, तर फ्रुक्टोजचं फंक्शन आहे, इट प्रोव्हाइड्स अन एनर्जी. काय प्रोव्हाइड करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो स्पर्म मुवमेंटसाठी. फायब्रिनोजेन कोॲग्युलेट्स द सिमेन. सिमेनला कोॲग्युलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम, सिमेनला सेमी सॉलिड बनवण्याचं काम फायब्रिनोजेन करतो. फायब्रिनोजेनचं ऑलरेडी आपण फंक्शन मागे शिकलोय, त्याचा बोलस बनवण्याचं, क्विक प्रॉपल्शनसाठी, वजायनामध्ये त्याचं क्विक प्रॉपल्शन व्हावं म्हणून त्याचा बोलस बनवण्याचं काम फायब्रिनोजेन करतो. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय करतात, तर स्टिम्युलेट करतात रिव्हर्स पेरिस्टाल्टिस, वजायनाचं उलट पेरिस्टाल्सिस.
इथे आपल्या युरेथ्राचं काय होतं तर सरळ पेरिस्टाल्सिस होतं, पण वजायनाचं उलट पेरिस्टाल्सिस व्हायला पाहिजे, जेणेकरून स्पर्म्स काय होतील लवकर युटेरस कडे आणि नंतर फॅलोपियन ट्यूब कडे रीच होतील आणि एक सेलला फर्टिलाइज करतील फिमेल बॉडीमध्ये. यासाठी रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इनिशिएट आणि स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतो? प्रोस्टग्लॅडिन्स करतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिघांचे फंक्शन्स लक्षात ठेवा. फ्रुक्टोज असेल, फायब्रिनोजेन असेल आणि प्रोस्टग्लॅडिन्स असतील. या तिघांचे फंक्शन व्यवस्थित लिहून ठेवायचे आणि ते लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं माझ्या मते होणार नाही, कारण 20-43 झालेले आहेत. पुढचं प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड आहेत, ते आपण त्याच्यापासूनच जे थोडस तुम्ही एक्सटेंड करून घ्या लेक्चर, बरोबर आहे. लगेच जॉईन व्हायचंय पुन्हा थोडस 5 मिनिटासाठी, म्हणजे आपल्याला ते काय करता येईल कम्प्लीट करता येईल. ओके, 2च मिनिट राहिले. मला मेसेज तू टाकलेला आहे, पण लगेच जॉईन व्हायचंय. सगळ्यांना ऐकू येत आहे? एक 5 मिनिटासाठी लगेच जॉईन व्हा, म्हणजे ग्लँडचा पार्ट तरी आपला संपलेला असेल. ओके सर. हॅलो. हो सर, करतो जॉईन लगेच. मिनिटासाठी लगेच जॉईन व्हायचं संपल्यावर. आता हो सर, करतो जॉईन. इथनं एंड झाल्यावर करू. प्रोस्टेट ग्लँड कडे जाऊ. प्रोस्टेट ग्लँड काय आहेत तर प्रोस्टेट ग्लँड या लार्ज सिंगल ग्लँड आहे. ही सेमिनल वेसिकल पेअर मध्ये असतात. काउपर्स पण पेअर मध्ये असतात. ग्लँड मध्ये प्रोस्टेट ही ग्लँड काय असते? सिंगल असते. हे लक्षात ठेवायचं. प्रोस्टेट ग्लँड लार्ज ग्लँड आहे. 20 ते 30 लोब्स पासून बनते आणि युरिनरी ब्लॅडरच्या जस्ट खाली असते ती. दॅट्स वाय इट इज लोकेटेड अंडर द युरिनरी ब्लॅडर असं लिहितो. सर्वसाधारणपणे ही ऍसिडिक, स्लाइटली ऍसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड काय करते? सिक्रीट करते. इट फॉर्म्स व्हॉल्यूम ऑफ अबाउट 30% इन अ सीमेन. सेमिनचा जो 30% व्हॉल्यूम आहे तो प्रोस्टॅटिक फ्लुइड पासून बनतो. त्याच्यामध्ये काय काय असतात तर सिट्रिक ऍसिड असतं, ऍसिड फॉस्फेटेज असतं आणि इतर काही एन्झाईम असतात. त्याच्यातलं ऍसिड फॉस्फेटेज सर्वात महत्वाचं आहे. ऍसिड फॉस्फेटेज काय करतं? इट प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ वजायना. वजायनाचं जे ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे त्याच्यापासून स्पर्म्सचं संरक्षण करण्याचं काम हे ऍसिड फॉस्फेटेज, काल मी नाव सांगितलंच होतं ऑलरेडी, ऍसिड फॉस्फेटेज नावाचं एन्झाईम